झालं ऍक्सेप्ट. आता आपल्याला या फाईल एक्सट्रॅक्ट करायची आहेत ना, तर पहिल्यांदा त्या नावाचं एक फोल्डर इथे बनवून घ्यायचं आणि मग कोणतेही क्रोम किंवा फाईल एक्सप्लोरर ओपन करायचं. इथे ऑनलाईन रार फाईल एक्सट्रॅक्टरला ओपन करायचं. हे ओपन केल्यानंतर इझी झिप येतं. इझी झिप मध्ये जायचं. हे आपण केव्हा करतोय, जेव्हा आपले फाईल एक्सट्रॅक्ट होत नाही. इथे आपण जर एक्सट्रॅक्ट करायला गेलं एक्सट्रॅक्ट टू, त्याची एरर येते. त्या केसमध्ये आपल्याला ऑनलाईन रार फाईल एक्सट्रॅक्टर मध्ये जायचं. इथे सिलेक्ट रार फाईल म्हणायचं. आपण सध्या सॉफ्ट कॉर्नरची फाईल जी आहे ती घेऊन घेऊ. सॉफ्ट कॉर्नर झाली आहे तुमची ना, यूपीजी डीलरची घेऊन घेऊ. ओपन. आता तो सेव्ह ऑल म्हणतो. जितके फाईल्स असतील ते दाखवेल तो. इथे सेव्ह ऑल ला क्लिक करायचं. आता हे काहीतरी ऍड वगैरे येतात, ह्या बंद करून टाकायचे. मग तो कुठे सेव्ह करायचं ते विचारतो. आता इथे आपण ते डीलर फाईल साठी एक नवीन इथे फोल्डर बनवून घेऊ, डीलर नावाने, आणि ते फोल्डर सिलेक्ट केलं आपण. तो मग म्हणतो अलाउ करायचे का फाईल्स. एक मिनिट, माझं एनीडेस्क ऍक्सेप्ट करा. हा, करतो मी करतो. आता तो विचारतो अलाउ फाईल्स, तर अलाउ करायचं त्याला आणि सेव्ह चेंजेसला पुन्हा क्लिक करायचं. या दोन्ही फाईल एक्सट्रॅक्ट झाल्या. आता सेम आपल्याला पुन्हा एक फाईल करायची. तिथे रिफ्रेश केला मी वेबसाईटला. खूप स्लो आहे यांचं मशीन, इंटरनेट स्लो आहे. कॉपी केलं मी, नाही. ठीक आहे, पुन्हा ओपन करूया. आता इथे पुन्हा सिलेक्ट करू फाईल. आता आपण समजा ही फाईल सिलेक्ट करू. ओपन. समजलं तुम्हाला ते? ओके.